दिवसाची सुरुवात यशूबरोबर. आजचं जग जे आहे हे खूप फास्ट झालेलं आहे. कामाचा ताण इतका वाढलेला आहे, सतत काम आहे. आज माझी मीटिंग आहे, उद्या मला ऑडिट करायचं आहे, परवा मला हिशोब द्यायचा आहे आणि सकाळी उठल्यापासून आपल्या मनामध्ये ही कामाची लिस्ट जी आहे ही समोर उभी राहते. मनुष्य ह्यामध्ये गुंतून गेलेला आहे आणि कामाचा ताण इतका वाढलेला आहे की आज आपण बघतो की 35 वर्षाचे तरुण किंवा 40 वर्षाचे तरुण ह्यांना हार्ट अटॅक येतोय. डायबिटीसचं प्रमाण वाढलेलं आहे आणि ह्यामुळे हे सर्व गोष्टी ज्या आहेत ह्या कामाच्या ताणामुळे येत असतात. मनुष्य हा फक्त शरीराने थकत नाही, त्यामुळे तो मनाने थकतो आणि आध्यात्मिकरित्याही तो थकतो. कारण आध्यात्मिकरित्या ह्यासाठी थकतो की ह्या कामाच्या तणावामुळे त्याला देवाच्या जवळ जाता येत नाही. देवाचं वचन त्याला रोज वाचता येत नाही. बघा, परंतु यशाया ह्याच्या 40वा अध्याय बघा 29वा वचन आपल्याला काय म्हणतं. आयझाया चॅप्टर 40 and verse 29. परमेश्वर काय करतो बघा. परमेश्वर तो भागलेल्यास जोर देतो, निर्बळास विपुल बळ देतो. आपण ह्या कामाच्या तणावामध्ये हे विसरून गेलेलो आहे की देव आहे. अशी वेळ येते की आम्ही थकून जातो, बऱ्याच वेळेस काय करावं सुचत नाही. पण देवाचं वचन वाचा, देवाच्या जवळ जा, तो तुम्हाला धीर देणार आहे. आज तुमची स्थिती काय आहे? खूप थकल्यामुळे तुम्ही देव विसरलात का? आज सध्या माझी तुमची काय अवस्था आहे? शांत रहा, विचार करा, एका जागी मनन करा. बघा परमेश्वराचं वचन काय सांगतं. परत आपण बघूया यशाया 40 आणि त्याच्या पुढचं वचन 31वा. आयझाया चॅप्टर 40 and verse 31 की परमेश्वराची आशा धरणारे नवीन शक्ती संपादन करतील. बघा किती सुंदर वचन आहे. आम्ही थकलो, कितीही आम्ही क्षीण झालो असेल, परमेश्वराची आशा धरा, तो त्याच्या लोकांना नवीन शक्ती देतो. नवी शक्ती ते लोक संपादन करतील. जेव्हा तुम्ही थकून जाता तेव्हा देवामध्ये आपली ताकद शोधा, आपली शक्ती शोधा. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. यशाया ह्याचे 40वा अध्याय आणि 31वा वचन. आयझाया चॅप्टर 40 and verse 31. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी दमणार नाहीत, चालतील तरी थकणार नाहीत. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.